बसल तू डोला फिर. हा इकडे तिकडे हा ओके झाला. बाबा इथं उलट लवकर असली. कशा काय राहते आता परफेक्ट वाटलं तुला. बरंच लांब काय झालं ग तुझं. हाऊस होत ते. तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आजचा वार आहे रविवार आणि उद्या आहे नवरात्री, म्हणजे उद्या देवी बसणार आहेत आज आहे पित्रा. तर घरी पित्राची तयारी चालू आहे. मम्मी करत आहे तयारी, पण आता तिकडं ब्लॉग म्हणजे तिकडं ब्लॉग जर काढायला तिकडं शूट जर केला तर इकडचा ब्लॉग राहते. तर मी एकीकडे काम चालू आहे माझा, जे की मी हे बघा ब्लाऊज शिवून झाला आहे. उतारा कळवता ब्लाऊज शिवून झाला आहे. तर आता आई हुक बसवत आहे. तर एकीकडे माझं काम चालू आहे. आणि आज असं आहे की आज आम्हाला म्हणजे की मॉडेल शूटला बोलवलं आहे. म्हणजे ती ताई आहे ना, त्यांनी म्हणजे ती माझ्यावर लुक करणार आहे नवरात्रीचा. तर ते तिने बोलवलं आहे. तर ती आता अजून थोडा म्हणजे तिला लेट होणार आहे, त्याच्यामुळे मी माझं काम पूर्ण करते तोपर्यंत. तर तुम्ही तो लूक म्हणजे कसा लूक होतो आहे तो नक्की बघा आणि सांगा आम्हाला नक्की कमेंटमध्ये की लूक मस्त आला आहे किंवा का, म्हणजे मस्तच होणार आहे, त्याला काही प्रश्न नाही आहे. आणि मेकअप करताना आम्ही दाखवणारच आहोत आणि कोण ताई आहे ती पण दाखवणार आहोत. इंस्टाग्रामला त्या ताईचं नाव आहे ओवी पार्लर. म्हणजे मला पूर्ण नाव माहीत नाही आहे, तरी मी त्यांना विचारून तुमचं नाव नक्की सांगेन त्यांचा. आणि त्यांना नक्की फॉलो करा आणि DM करा मेकअपसाठी. तर अजून मेकअप नाही केली, पण मेकअप केल्यावर मी नक्की दाखवणार आहे. आम्ही मेकअप केल्यावर शूटसाठी रानसे धरणाजवळ जाणार आहोत. तिथं माझा शूट करण्यासाठी शर्वरी पण आहे, ही बघा. तर शर्वरी पण रेडी आहे. आणि स्किन बघा पूर्ण खराब होत चालली. खराब म्हणजे मॉइश्चरायझरच्यामुळे खराब झाली, कारण की मी पूर्ण चेंज केलं आहे ना त्याच्यामुळं. पण बट माझं ब्लॅक म्हणजे माझं डार्क सर्कल गेलेलं आहे पूर्णतः मी कवर केलेला आहे. तर माझा काम बरंच आहे, पण त्यांनी बोलवलं आहे तर मी जाणार आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण मेकअप करताना कसा लुक होतो ते आपण बघूच. तर तुम्ही आमचा ब्लॉग बघायला विसरू नका. तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला गाईस. बाबू किसने दिया? आपी ने दिया बोलतो. इसने दिया ना? कोणी? दीदीने दिला बोल. दीदीने. ए वरती बघ. दीदीने दिला सांग. दीदीने. बाबू नको करूस. शर्वरी जायचं का? तर आमचा आम्ही शॉप बंद करून चाललो आहे. दुसरा तुम्ही आमच्या सोबत चला. तुम्ही पण कंटिन्यू राहा. चला पुरं. आणि चला आताच फायनली आलोय. तो बघा त्यांचा बॅनर ओवी पार्लर. हा बघा. दे मग दे उसवते मी. दे मग. कुणी उसवली ना तर पूर्ण उसवायला नंतर शिलायच नाही. आधी कमरेला लावून दो. मी सैल करायला गाडी येते ना हाते गुजारा. तर तो उसवते. हातला देखील तर शिलाई उसवून आणलाय, म्हणजे शिलाई उसवून झालाय. ते चला सामान काढलंय मेकअपचं आणि आता ब्लाऊज झालेलं मग लुक स्टार्ट होईल.
काकूनी बघा कोळंबी आणि भाकरी आणली बघा. शर्वरी खा ग, शर्वरीसाठी आणली मग म्हणून आणली. कशी लागते तर बोलशील दिला नाही. हावरी शर्वरी आमची जिथं बाव असेल तिथं पहिली. शर्वरी शर्वरी ही बघा काकू मेकअप करणार आहे ती. कोण आहे नाही ब्लॉग चालू आहे. आयडी सांगा तुमचा. माझं ओवी ब्युटी सलून. आणि म्हणजे डीएम करा हा काकूला नक्की. आम्ही मेकअप झाल्यावर नक्की तुम्हाला दाखवू. बघा चालू आहे सगळा. शर्वरी उरक बेटा लवकर उरक. हिच्यात आयब्रो करतात काकू. लुक करते बाबा तिला सगळा लागतंय. ब्लॉग मध्ये दाखवायला नको त्यांना ऑर्डर येते. अरे जरा बघूया आपण बघा बरे दिसते समोर. दुखल्या तुझ्या आयब्रो नाही मग काकू कधी कल्ला उठलाच नाही लावताना लेन्स. आवाज करतो ते गोंगाट घालतोय बाई. पंखा बंद केला. तुम्हाला लावायला लागते ना त्याच्यामुळे माहित नाही बाबा. त्यामध्ये एक आधीची लावून होती कशी लावून देते बघते नाही तर तिलाच लोक असतील. हसतो ते जरा जास्त आरामदायक आहे. आता नाही असंच राहा खाली बघ. तुला उलट यायला पाहिजे. तू येस काय खालीच बघ. तशीच बघ. तू डोला हलवू नकोस. खालीच बघ तू. हा मग तुला काही नाही होणार. डोला फिरवायचा असेल तर वरती घ्या. माझ्याकडे बघ. त्याच्याकडे बघ. बसल तू डोला फिर. हा इकडे तिकडे. हा ओके. हा झाला. बाबा इथं उलट लवकर असली कशा काय राहतात लेन्स लावून मग बघ आता मस्त वाटतंय ग. होतंय. मग यो भारी वाटतंय. थोडा उशीर पाणी येईल आणि झोंबेल. बरोबर बरोबर. दुसरी ना हा पहिले साक्षी लावली. आता भारी दिसतेस उलट. लेन चांगल्या नसतात म्हणजे मेकअप साठी बरोबर असतात नंतर नसतात ते कायमच्या नसतात. लेन्स लावून झाले म्हणजे ॲब्रो केलं आणि लेन्स लावून झाले. बाकीचा काय फ्लेवर करायचं मला माहीत नाही. जर तुम्हाला मेकअप करायचं असेल किंवा ॲब्रो करायचं असेल तर नक्की DM करा. त्याला घ्या आता हे बाकीचं तुकार ते अजवाळाचं घेते. आम्ही बरं पुस्तकच नाही निघत यायला. सूट होते माणसाला दर
काय तेव्हा बारीक होती सांबार, आता मस्त झाली तुला. आता मस्त झाली. आता बारीक नको होईल, आता मस्त झाली. मग आता बारीक होतोय. ते गाला अर्धा मेकअप झालाय. ब्लशर बघा भारी येते. नंतर मला ही कशी पण दाखवतस. आय मेकअप करताना आता डोल बंद कर, डोल बंद कर. ते आई मेकअप काढून तुला टाईम आहे हे काढून ठेवलंय जस्ट. हा ये मस्त. म्हणजे ब्लाऊज शोल्डर डोल बंद कर. आता परफेक्ट वाटलं डोल. कसे वाटते मेकअप? थांब अरे काहीच कसे वाटते मेकअप अजून पूर्ण झालेलं नाही तरी मला सगळ्यात जास्त ब्लशर आवडलं आणि आयब्रो. पहिल्यांदा फर्स्ट माझ्या एवढ्या भारी आयब्रो केल्या कारण की माझ्या आयब्रो सिरियसली बसत नाही आहेत. खूप लुक झाला एकदा एक लुक केला आणि त्याच्यामध्ये थोड्या बसलेल्या आणि आता भारी वाटते चुम्मेश्वरी लुक. लगेच नको ना उघडू. ते बोलत होते नको का? काढत होते आणि तू बोलत होतीस. काय खोल डोला. नाही 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 नको सुकू दे. नाही तर मी बढतील निघतील. नाही तर निघेल. तोपर्यंत मी हे काढते का तुझ्या टिकल्या काढते. टिकली मध्ये काढू का वरती काढू का तुला? काय त्याला नाही पाहिजे होतं. याच्यामध्ये मी पास आहे हे काढण्यात. आमच्या ओळीच्या बघितलेलंच मी कसं काढलेलं. ती देवी बनवलेली तेव्हा. ते ब्लॉक काढतच ना. मग एकदा बसलेली जराशी. बरंच लांब काय झालं ग तुझं. हाऊस होतं ते. ते चिकटवताना काढ. एक ते माझा नको ग घेऊ. काकूच्या नाही ठेवणार आहे प्लीज हा. काढायला. दीदीचं केस का किती लांब झालं. अरे तो त्यांचा तेल लागलाय. प्युअर नाही दिसतंय मी आता. मग आय मेकअप बघ आय मेकअप. आणि ते डोळे बंद कर. आम्ही थोडी लाईट मारतो. कसं ठेवू तुझ्या लावायचे का कसं घेऊ? इथं आहे अशी. तिकडनं बांगड्या लागतील पायावरच्या. बघा. नाही. म्हणजे आपलं ते पण घे हा बा. हा. नंतर इथं पिनच करू. आता प्रॉपर वाटतस. हे नाही काकू चमकी लावायची आहे का? हा. जिथे लास्ट राहील आय मेकअपचा असा घे हं. डोळे हा. बंद करून ना डोळे उघड. मला तर गाईज फायनली लुक डन आहे. सेम मी डायरेक्ट फोन दिसतोय.
गुजराती दिसते गाईज. बघा कसला क्यूट लुक केलाय आणि पूर्ण ज्वेलरी घातली आहे. आणि मला ही 2 शिंग आवडतात म्हणून मी 2 शिंग बाहेर काढली. दिसते. आता तुम्हाला मोबाईलमध्ये तेवढा म्हणजे युनिक वाटत नसेल, मोबाईलमध्ये तेवढा म्हणजे खास वाटत नसेल, पण खरं आहे जर तुम्ही ओरिजिनल बघा ना तर तुम्हाला भारी वाटतं. आणि इंस्टावर नक्की रील्स बघा आणि तुम्हाला आम्ही तिथं ID सांगू कोणी बुक केलाय ते. चिडिया उसको मेरी चिडिया आणि चमची मी पडली चमची शर्वरी बघ तिला थोडी दाब अशी म्हणजे किती मेकअप जाईल ना. नाही जाणार लगे काय छान सर साईड एकदा बस घरी तर ती झालं, काय करते? घे मला हसू खूप आले. मला हसू कंट्रोल आणि हसा येणार काही मेकअप केलं आता भारी येत असेल बघ बाहेर आलं तर. हा चल आता चौरी तर बघ मागची कवरी वाटते डायरेक्ट. चल इथून चल काय चालू आपण फिरायला मग मावजच आहे. तिथंच जायचं ना? आणि माझे काल बघा ग्रीनरी पाहिजे गं म्हणून. टोमॅटो हा इथे कशी घरं येतात ना? चला मग. मग इथे उचल. नाही तर तसं नाही काय? बापूच्या देवळापर्यंत चाल. बापूची सलीला बघत इथे असं पटणार आहे जरा. असं आहे का? नाही. घे. आता हे बघ किती सुंदर आहे ना गं. हे इकडे उभी मस्त दिसते View ना? डोंगर. शपथ. चला उतर. हे आपल्या इथं मस्त यान बघ कसलं चालतंय. काय येत मग चांगलं चालायला लागलं. तर गाईज व्ह्यू बघा व्ह्यू ढगा बघा ढगा नाही ढग बघा ढग. आणि इथनं रस्ता आहे तिकडं जायला आणि इथं पण वाडी आहे पूर्ण. आणि फायनली गाईज नैसर्गिक वातावरण आहे आणि हा माझा खूप छान असा लुक केलेला आहे. मस्त असं खूप छान सुंदर असा लुक केलेला आहे. आम्ही पूर्ण एरिया भारी आहे. तर सर्व आधी वरती उडव गं. करू आणि स्लो म्हणजे थांब मग फक्त मेंटर बारीक आहे. हा, काय बोलतेस? धरा असंच धर. तू व्हिडिओ ए पण थोडा अंधार येतोय गं. नाही हिची ब्राईटनेस नाही चालू. ब्राईटनेस कर तू नंतर आपण नाही तुझा माझ्याची डेंजर आहे रे. वाराकांच्या बाजूला येते बघ. बरोबर आहे. उलटा येतोय वारा. उलटा येतोय. इकडून यावं लागेल. हा तिकडून यायला लागेल. येते वारा. आपल्याला मागे यायला लागेल गं ना. मागचं आहे ना. व्हिडिओ करायचे ना तू. व्हिडिओ पण काढ ना फोटो पण काढ. लांबून मारा थोडं. लाईट चालू आहे का? आताच नाही सध्या बंद आहे कारण लाईट पडत नाही तिच्यावर. नाही जराशी तू ना ती व्हिडिओ स्लो मध्ये काढताना ती थोडी पदर येते ना. ए मी ब्लॉग काय चालू ठेव आहे तुझी 47 मिनिटं 80 सेकंद अशीच झाली. तो ब्लॉग आहे बघ चालू आता लागेल. धावताना पण घ्यावं लागेल. आपला अरे जमीन धावताना पण मस्त येईल. थांबतीस ना तर बंद करू का चालू? कमी बघ कसला वाटतंय. हे बघ आता इथला धुका गेला बघ. आता आपले घरी ब्लॉक कर म्हणजे याच्यानं फुटेज टाकता येतील की नाही. मग काढता नाही मग काय. हा चालेल शर्वरी. नाही तर फोनच दिला असता. बघू दे काय मेसेज आली कारण काही मेसेज चल चालत नाही बघ.
घ्यायचा गाईस नेट पेन गेली सगळी चिपकली. नेटवर्क नाही तर गाडी चालू तुला देते. मला आहे का नेटवर्क? चला आहे चला आता पुरा तिथं शेवट तुझी बोल आता. चल जाऊ. तुला बोलायला सांगत असता ना. हे बघ तिथं. कधी बोलशील? तिथं जायचं आहे काय का पुरं? चल बस. चल तर फायनली आम्ही म्हणजे की आता गावाचं नाव काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर तिथं आम्ही लोकांना गेलो पण बट तिथं आमचा जे फोटोशूट आणि व्हिडिओ होता ते झालं आहे कडून. फक्त एवढंच काय की तिथं नेटवर्क नव्हता तर रील्स शूट नाही करू शकत. त्यामुळे आम्ही जरा पुढे चाललो आहे म्हणजे जेणेकरून पुढे नेटवर्क असेल. बेल तर, डोंगरी काय नाव आहे? बेल डोंगरी ती त्याला बघा बेलडोंगरी गाव आहे. म्हणजे की तो चिरणे टाकी गाव त्याची खूप आतमध्ये आहे. तर आता आपण थोडं पुढे जाऊन नेटवर्क येतोय का बघू. जर नेटवर्क आलं तर रील्स शूट करता येतील नाही तर काहीच माझ्या लीन्स कशा दिसतात. सो क्युटी करून ठेवा फक्त मोबाईल चालू आहे. आता इथं बरं आहे. असं माझं जा मुद्दाम बोलायची चालू तिकडून बघून आलेली आधीच बघत होती. ज्वेलरी हां हां मस्त आलं. हां अरे तो स्वस्तिकवाली बाजू घ्यायला पाहिजे. त्या या हातावरून काढायला पाहिजे होत्या उलटा पटलंय बघ. अजून काय टाकायचं? तर फायनली आमचा शूट डन आहे आणि थांब 2 मिनिट ब्लॉग चालू करते ना. तर फायनली आमचा शूट डन झालेला आहे आणि खूप फोटो खूप व्हिडिओ काढले. फक्त रील्स 2-3च येतील. आणि इथला निसर्ग बघा. निसर्ग खूप खूप भारी. आणि माझी चुम्मेश्वरी मेकअप माझा ब्लाउजर आणि कोणी मेकअप केली ते तुम्हाला मी दाखवते नंतर. ते सगळं अजून ब्लॉग आहे काय ते तिथंच आलोय आता फोटो काढून घरा येता होता. लागेल आधीच माहिती आहे तुझा ब्लॉग आहे तर मी माझे मेकअप करून ठेवले असते. चला आता झालं शूट बीट. काहीच तर शूट कम्प्लीट झालेलं आहे. बघा मी कशी क्यूट दिसते. फायनली ज्वेलरी पण बघा किती क्यूट आहे. जंगल्स. तर शूट कम्प्लीट झालेलं आहे. आणि माझं शूट कोण केलं ते सांगेन तुम्हाला. दिगोड्या गावातील ओवी ब्युटी पार्लर त्यांच्या काकूंनी माझं शूट माझं मेकअप केलेलं आहे. खूप छान मेकअप करतात. तर त्यांना नक्की DM करा. मी तुम्हाला खाली त्यांचा Instagram ID देणार आहे. तर त्यांना नक्की DM करून त्यांच्या इथं ते फेशियल पण करतात. आयब्रो वगैरे सगळं करतात. तर तुम्ही त्यांना नक्की जाऊन DM करा. त्यांना जर तुम्हाला तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही Instagram IDवर जाऊन सुद्धा त्यांना विचारू शकता. ते सगळं काही करताय. म्हणजे की पिंपल्स ट्रीटमेंट
सगळं 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 हां हेअर रोलिंग बिलिंग आहेत ना ते सगळं काय करते बघा इथे दिलेलं आहे मी दाखवते तुम्हाला असू दे आयनिंग हेअर रोलिंग पिंपल्स ट्रीटमेंट स्पा हेअर कलरिंग हायलायटर ब्रायडल मेकअप माझ्याकडे सर्व काही करतात म्हणजे की ब्रायडल मेकअप करतात सायडर करतात म्हणजे असं खूप छान छान लुक क्रिएट करतात त्या आणि म्हणजे की जे तुम्ही त्यांना विचारा त्या ट्रीटमेंट पण ना म्हणजे हेअर स्पा वगैरे आणि केसांच्या खूप काही ट्रीटमेंट आहेत ना त्या पण देखील करतात स्किनच्या पण करतात तर तुम्ही त्यांना नक्की DM करा इंस्टाग्राम ID ला आणि आता माझा लुक मी कधी केला मला आता असा ओझं झालं आहे अजून सुद्धा लुक जसं तसं आहे काहीही चेंजिंग नाही आहे बघा फक्त माझं केस आहेत ना ते लई निघता मला शॉर्ट करते सेम गुजराती दिसत होती ना गाईज चला क्लीन करूया आपण तर काहीच ह्या कोणी माझा लुक केलेला आहे हा बघा नवरात्री स्पेशल लुक गुजराती करतात तो लुक आहे हा तर त्यांनी मॉडेल म्हणजे मला सिलेक्ट केला आणि माझा लुक केला आहे तर काकू सगळं काही करतात मेकअपच नाही सगळं काही करतात आता काकू सांगतील काय काय करतात ते मी कॉस्मेटॉलॉजिस्ट पण आहे मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन पण आहे तर तुम्हाला इयर लोबिंग पिअर्सिंग आणि तसे पिंपल्स ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग स्मूथनिंग बुटाप्लक्स नॅनोप्लॅक्स्टिया असं काही करायचं असेल तर नक्की DM करा आणि हो रानू पण चांगली एक डिझायनर आहे तर तिच्याकडे पण तुम्ही कस्टमाइज आपापले डिझाईन ते तुमच्या आवडीची डिझाईन घेऊन या तर त्या पद्धतीने रानू डिझायनर आपल्या चॉईसप्रमाणे डिझाईन करून देतील तर नक्की काकूला DM करा काकूंचा इंस्टाग्राम ID तुम्हाला मी खाली म्हणजे दाखवीन म्हणजे खाली लाववीन मेन्शन करणार आहे तो तर नक्की तुम्ही त्यांना DM करा आणि आपल्या छोटे छोटे लोकांना जे की त्यांच्यामध्ये खूप काही कला आहे त्यांना असं पुढे जाऊ द्या आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी आणि दिगोडे गावातील असो किंवा आजूबाजूच्या गावातील असेल तर नक्की त्यांना DM करा नक्की त्यांना व्हिजिट करा तर चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय लुक आम्ही आलो आणि लुक होता तो चेंज केला मीन्स आम्ही मेकअप काढून टाकला आणि कपडे वगैरे आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग मला काढायलाच नाही मिळाला तर आता 7:30 वाजले तेव्हा आठवण आली का बाबा हा ब्लॉग काढायचा होता कारण की कामाच्या नादात ब्लॉग राहून गेला कारण की माझं पण थोडं काम होतं तर ते काम माझं पण थोडं काम होतं तर ते काम राहून गेलं तर त्या घाईघाईमध्ये मी ब्लॉग म्हणजे एंड करायचं विसरले तर चला मी माझा ब्लॉग इथंच एंड करेन तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका बाय बाय गुड